निपुण महाराष्ट्र ॲप डाउनलोड केल्याच्या नंतर मुख्याध्यापकाने कसे लॉग इन करायचे, शिक्षकाची कशी माहिती भरायची आणि शिक्षकांनी कशा चाचण्या घ्यायच्या या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. पहा, आपल्याला मोबाईलमध्ये अगोदरच निपुण महाराष्ट्र ॲप असू शकतं, अन्यथा प्ले स्टोअरवरून आपण हे ॲप डाउनलोड करू शकता. माझ्या मोबाईलमध्ये अगोदरच ॲप आहे, मी ते ॲप ओपन करत आहे. पहा, इथे गेल्यानंतर सुरुवातीला मुख्याध्यापकांनी लॉग इन करायचं आहे. शालार्थला जो मोबाईल नंबर अटॅच आहे, आता हे माझ्या मोबाईलमध्ये अगोदरच लॉग इन केल्यामुळे माझा हा डिस्प्ले असा दिसत आहे. मुख्याध्यापकांनी लॉग इन केल्याच्या नंतर पहिल्यांदा तुम्हाला डिस्प्ले असा दिसेल, हे अगोदरच लॉग इन आहे. पहा, इथे गेल्यानंतर अगोदर शाळेची माहिती पाहिजे आहे. शाळेची माहिती, माझ्या शाळेचा एवढा स्कोर टाकलेला आहे. पहा, पूर्ण माझ्या शाळेची माहिती आहे, ही अगोदर तपासायची आहे. आणि शाळेमध्ये कार्यरत सर्व शिक्षकांची माहिती देखील या ठिकाणी तपासायची आहे. आणि जवळपास ही जर माहिती विद्यार्थी अपडेट करा, हे पण आपल्याला ठिकाणी पर्याय निवडायचा आहे. सगळे विद्यार्थी अपडेट झालेले आहेत. त्यानंतर ही माहिती जवळपास बरोबर असल्याच्या नंतर जर नसेल तर आपल्याला ती दुरुस्त करता येईल, पण सगळा हा शालार्थून डाटा इम्पोर्ट केलेला आहे, त्यामुळे ही माहिती बरोबर आहे. नसेल तर फक्त त्या पद्धतीने त्याला दुरुस्ती करता येईल. शाळेची माहिती पाहिली आहे. माझ्या शाळेतील शिक्षक, आता हा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. पहा, या ठिकाणी पण सर्व शिक्षकांची माहिती आलेली आहे, त्यांची शाळा शिक्षकांची माहिती अपडेट करा, हा पर्याय या ठिकाणी निवडता येईल. आणि जर एखाद्या वेळेस शिक्षक या ठिकाणी ॲड नसतीलच तर नवीन शिक्षक नोंदणी करा, हा पर्याय निवडायचा आहे. पण हा पर्याय बहुतेक तर गरज भासणार नाही, पण नसेल तरच हा पर्याय या ठिकाणी नोंद करायचा आहे. त्या ठिकाणी शालार्थ ID टाकून. आता पहा, यानंतर शाळेचे निपुण विश्लेषण पहा. आता हा पर्याय सध्या आपल्याला उपलब्ध नाही आहे. विद्यार्थी झालेलं नोंदी पहा, कारण आपण अध्ययन स्तर निश्चित केलेलं नाही, त्यामुळे हा नंतर आपल्याला पाहता येईल. यामध्ये महत्त्वाचा मुख्याध्यापकांनी कुठली कार्यवाही करायची आहे, तर या ठिकाणी अगोदर वर्गनिहाय शिक्षक नोंदणी करा, हा पर्याय निवडायचा आहे. पहा, असा तुम्हाला टॅब या ठिकाणी ओपन होईल. 6 फॉर्म नमुना या ठिकाणी डाउनलोडचं ऑप्शन आहे निळ्या रंगातलं. मुख्याध्यापकांनी अगोदर येथे जाऊन हा फॉर्म डाउनलोड करायचा आहे. पहा, असा नमुना आहे. या नमुन्यामध्ये त्या शिक्षकाचं म्हणजे दुसरी, तिसरी, चौथी, 5वी तुकडीनिहाय शिक्षकाची माहिती या ठिकाणी अपलोड करायची. जिल्हा परिषद शाळेला शक्यतो तुकडी नाही आहे. संस्थेच्या शाळेसाठी मात्र प्रत्येक तुकडीला त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी शिक्षकाची नावं लिहायची आहेत. आणि या ठिकाणी वर्ग या ताण तुकडीमध्ये वर्ग लिहायचा. आणि इथे मुख्याध्यापकाची आणि सही आणि शिक्का या पद्धतीने दुसरी, तिसरी, चौथी आणि ते 5वीसाठी तुम्हाला स्वतंत्र कागद वापरता येईल. या पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. हा फॉर्म भरल्यानंतर भरलेला फॉर्म आदेश अपलोड करा, हा पर्याय निवडायचा आहे. पहा, या ठिकाणी फोटो काढा, हा पर्याय निवडत आहे मी. माझ्या शाळेचा फॉर्म या ठिकाणी मी अपलोड करत आहे. पहा, आता हा फॉर्म अपलोड केल्यानंतर आपल्याला क्रॉप अँड रोटेट हा पर्याय निवडायचा आहे, म्हणजे व्यवस्थित फॉर्म दिसेल. आणि अप्लाय हा पर्याय निवडायचा आहे. अप्लाय पर्याय निवडलेला आहे. असा फॉर्म दिसत आहे या ठिकाणी, म्हणजे स्कॅन केल्यामुळे व्यवस्थित फॉर्म होतो. आणि नेक्स्ट पर्याय हा निवडायचा आहे. आणि जतन करा हा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. जतन करा. बघा, म्हणजे माझ्या शाळेची माहिती या ठिकाणी अपलोड केलेली आहे. एक तुम्हाला सांगायचं आहे, जोपर्यंत तुम्ही हा फॉर्म अपलोड करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी वर्गनिहाय शिक्षक नोंदणी करा हा पर्याय ओपन होणार नाही. आता पहा, या ठिकाणी जर सेमी इंग्लिश असेल तर हा सेमी इंग्लिश हा पर्याय निवडायचा आहे. नसेल तर असंच याला अनमार्क करायचं आहे. मराठी दुसरी तुकडी अ येथे आमच्या शाळेतील जे शिक्षक शिकवतात त्यांची या ठिकाणी मी माहिती पर्याय निवडत आहे, हा पर्याय आहे. तिसरीचं या ठिकाणी माहिती निवडत आहे, हा पर्याय निवडत आहे. चौथीसाठी हा पर्याय निवडत आहे. आणि 5वीसाठी जे शिक्षक शिकवतात त्यांचा या ठिकाणी पर्याय. मला या ठिकाणी सांगायचं आहे, या ठिकाणी शिक्षक आणि त्यांचा शालार्थ असलेला मोबाईल नंबर हाच या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे. दुसरा असेल तर लॉग इन होणार नाही, कारण शिक्षकांना आपल्याला स्वतंत्रपणे लॉग इन द्यायचं आहे. आणि वरील निवड जतन करा हा पर्याय निवडायचा आहे. शिक्षकांची, याचा अर्थ असा आहे की मुख्याध्यापकांनी या ॲपच्या माध्यमातून त्यांना शिक्षकांना असाइन केलेलं आहे. मी वरील इथे ठिकाणी मेसेज येत आहे की टीचर असाइन्ड सक्सेसफुली.
इथे खाली ऑप्शन आहे इंटरनेटची उपलब्धता. वायफाय मोबाईल अथवा वायफाय इंटरनेट उपलब्ध आहे का? असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा. पण शक्यतो हो या ठिकाणी हा पर्याय निवडायचा आहे. नसेल तर आपल्याला या ठिकाणी इंटरनेट नाही हा पर्याय निवडायचा आहे. म्हणजे ऑफलाईन चाचणी घेण्यासाठी. पहा, एवढी नोंदणी झाल्याच्या नंतर मुख्याध्यापकाचं जवळपास काम या ठिकाणी संपलेलंच आहे. मुख्याध्यापकाने ही कार्यवाही करायची आहे आणि विद्यार्थ्यांचं झालेलं म्हणजे मुख्याध्यापक लॉग इन आपल्याला इतर पर्याय आपल्याला पाहता येतील. आता मी माझं या ठिकाणी लॉग इन करत आहे. पहा, शिक्षक म्हणून मी अगोदर बाहेर पडतो इथून. जर मुख्याध्यापक तेच असतील, शिक्षक तेच असतील, त्यांना ही प्रक्रिया करणं आहे. पुढे जा, पुढे. आता या ठिकाणी असा डिस्प्ले दिसतो. मुख्याध्यापकाला लॉग इन करायचं तर हा पर्याय निवडायचा. शिक्षक लॉग करायचा तर हा पर्याय. पालकाला लॉग इन बंद आहे. परीक्षा यंत्रणेसाठी देखील हा पर्याय निवडायचा आहे. म्हणजे क्रॉस मॉडरेशन करण्यासाठी. आता मी शिक्षक म्हणून लॉग इन करत आहे. पहा, माझा नंबर या ठिकाणी टाकतोय आणि OTP येईल या ठिकाणी. OTP टाकणार मी आल्यानंतर अजून OTP आलेलं नाही. आपण OTPची प्रतीक्षा करूयात. पहा, OTP परत पाठवा हा पर्याय या ठिकाणी निवडत आहे मी. ठीक आहे, व्हॉट्सअपद्वारे आपण OTP मागून घेऊयात. कदाचित मोबाईलमध्ये जर बॅलन्स नसेल तर OTP येत नाही. पोह्यात व्हॉट्सअपला मेसेज आला का ते.